तर आता बेसिकली लहान मुलांमध्ये कायम कफाचेच आजार हे 99% वेळा होत असतात. कारण आयुर्वेदात सांगितलंय की आपण पूर्ण आयुष्याचे जर 3 भाग केले, तर पहिला भाग हे कफाचं प्राधान्य असतं, दुसरा भाग पित्ताचा आणि तिसरा भाग वाताचा. त्यामुळे लहान मुलांना कफाचे आजार आणि वृद्ध लोकांना वाताचे आजार हे होतातच. तर त्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की लहान मुलांना जसं पूर्वीपासून पद्धत आहे, अंघोळ झाल्यानंतर टाळूला वेखंडाची पूड लावणं, हे आता लोक करत नाहीत. तर त्यांनी पूर्ण अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट ज्याला म्हणतात, म्हणजे छातीचा वरचा भाग, नाक, सायनस आणि कान या ठिकाणचा कफ कंट्रोलमध्ये राहतो. तर तेवढीशी फक्त म्हणजे अंघोळ झाल्यावर नुसती पावडर स्प्रिंकल करायची असते, बाकी काही नसतं करायचं. आणि त्यांना टोपी किंवा जे काय तुम्ही बांधता ते बांधून ठेवलं की त्याचा उष्णतेचा परिणाम बाळाच्या सायनसेसवर होत राहतो आणि त्याचा जो वास येत राहतो त्याने सुद्धा सायनसेस क्लिअर राहतात. तर हे आधी पूर्वी हे सगळं केलं जायचं, आता लोकांना त्याचा विसर पडला. दुसरी गोष्ट म्हणजे बाळांना नाकात रेग्युलरली तेल टाकणं. तर त्याला एक तर पंचेंद्रियवर्धन तेल म्हणून जे अवेलेबल आहे मार्केटमध्ये ते, किंवा वचा तेल. वचा तेल थोडं स्ट्रॉंग असतं. जर सर्दी ऑलरेडी झाली असेल किंवा खूपच सर्दीचा त्रास असेल तर वचा तेल वापरायचं. रेग्युलर यूज साठी पंचेंद्रिय. अगदी बारीक एअरबड वर घेऊन एखादा थेंब किंवा तुमच्या करंगळीने बाहेरच्या बाहेर नाकाला बाळाच्या लावायचं असतं.